हॅलो अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी। खूप सोप्या पद्धतीने आणि स्पेशली गावाकडे ना अशाच पद्धतीने खिचडी बनवली जाते। जर आपल्याकडे वेळ कमी आहे तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकतात, किंवा मग तुम्हाला जर असं एकाच टाईपची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर आपण थोडीशी वेगळी रेसिपी पण बनवतो। तर तीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। मेक शुअर की ही छोट्या मुलांना नका देऊ, कारण की जास्त तिखट लागते। त्यामुळे त्याच्यानंतर मी थोड्याशा गोष्टी शेअर करीनच, का छोट्या मुलांना का देऊ नये। सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि नक्कीच करून बघा। चला बघूया रेसिपी। खिचडीमध्ये मला आहे ना बटाटा टाकलेला खूप आवडतो। बरेच जणांना आवडत नाही, ज्यांना आवडत नाही त्यांनी स्किप केला तरी चालेल। इथे आपण छोटे छोटे काप करून घेणार आहोत बटाट्याचे, आणि साईडला तुम्हाला पाणी दिसत असेल एक बाउलमध्ये, त्या बाउलमध्ये हे टाकायचं, म्हणजे काय की आपले बटाटे काळे पडणार नाही। आता जोपर्यंत हे थोडेसे साईडला ठेवतो आहे तोपर्यंत आपण एक मिक्सरचं भांडं घेऊ। त्याच्यामध्ये मिरच्या घेतल्यात, लवंगी मिरच्या म्हणून फक्त 3 घेतलाय, आणि शेंगदाण्याचा कूट। तुम्ही हवं असेल तर नुसते भाजलेले शेंगदाणे किंवा न भाजलेले शेंगदाणे घेतले तरी चालतील। पाणी न टाकता आपण हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। आता मी तेल ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला सगळ्यात आधी हे बटाटे टाकायचे आणि फक्त झाकून ठेवायचे आहे। मेक शुअर थोडंसं तेल जास्त ठेवा, म्हणजे हे खाली चिटकणार नाहीत। एक 2-3 मिनिटांनंतर आपण हे प्लेट काढून घेऊ आणि जे बटाटे आहेत ना ते फक्त साईडला करून देऊ, म्हणजे वरचे खाली करून टाकायचे। पुन्हा 3 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवायचं। चांगले परतलेले असतात, ते नरम पडतात, क्रिस्पी होतात आणि काही लागत नाही, काही नाही। तर आता हे झाल्यानंतर आपण हे जे वाटलेलं आहे ते सगळं याच्यामध्ये टाकणार आहोत। मी म्हटलं होतं की लहान मुलांना देऊ नका, कारण की ही डायरेक्टली आपल्या पोटात जाते, आणि मिरची ही वाटलेली आहे। बऱ्याच छोट्या मुलांना याचा त्रास होऊ शकतो। जेव्हा आपण मिरची कापून टाकतो तेव्हा आपण ती खाताना काढून ठेवतो, पण याच्यामध्ये वाटली जाते आणि मुलांना त्रास होऊ शकतो। भिजवलेले हे जे साबुदाणे आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे, परतवायचे, झाकण ठेवायचं, म्हणजे काय ते व्यवस्थित असे फुलतात आणि मोकळी पण होते त्याच्याने खिचडी। आणि आपले हे बघा बटाटे पण एकदम क्रिस्पी झालेले आहेत, त्यामुळे ते छान परतले, छान झाले की त्याच्यानंतर शेवटी आपण याच्यामध्ये फक्त मीठ टाकणार आहोत। चवीनुसार थोडंसं मीठ टाका, नाहीतर खिचडी खारट झाली तर चांगली लागत नाही, पण जर खारट झाली तर थोडंसं लिंबू पिळा, म्हणजे खारेपणा निघून जातो। आता हे व्यवस्थित झाकून ठेवल्यानंतर एक 5 मिनिटांनंतर तुम्ही सर्व करू शकता। तुम्हाला जेव्हाही वाटेल ना तेव्हा तुम्ही खिचडी गरम गरम करा आणि लगेच खा, त्याची टेस्ट खूप चांगली लागते। आणि वेगवेगळ्या प्रकारची जी आपण खिचडीची रेसिपी करतो ना, तर प्रत्येकाची टेस्ट ही वेगळी असते। म्हणजे मिरची कापून जर टाकली तर त्याची टेस्ट वेगळी, आणि वाटून टाकली तर त्याचीही टेस्ट वेगळी, बटाटे टाकले तरी टेस्ट वेगळी होते। तर अशा प्रकारे ही छान मस्त झणझणीत अशी माझी खिचडी तयार आहे। बरेच जण टिफिनला पण देतात, काही जण नाश्त्याला पण करतात, काही जण फक्त उपवासाला खातात। तुम्हाला पण जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब तर कराच, पण त्याचबरोबर अशी ही रेसिपी करून बघा, नक्कीच आवडेल। फक्त छोट्या मुलांना देताना थोडंसं विचारपूर्वक द्या, किंवा मग 1-2 मिरची कमी टाका। थँक्यू।